अथर्व अंकोलेकर बिग हिटर आहे. मुंबई T20 लीग जी मी कट्ट्यासाठी बऱ्यापैकी कव्हर केली होती. तर तिकडे तो ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा भाग होता आणि तो टॉप 5 मध्येच बॅटिंग करायचा. साईराज पाटील आणि अथर्व अंकोलेकरच्या खूप पार्टनरशिप झाल्या होत्या. मी अथर्व अंकोलेकरची इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. कट्टेकरांना नक्की आवडेल, की अथर्व अंकोलेकरचे वडील हे BST मध्ये होते. त्यांना आणि स्वतः कांगा क्रिकेट खेळलेले होते आणि त्यांना क्रिकेटचं एवढं वेड होतं, की अथर्व अंकोलेकरचा ज्या दिवशी जन्म झाला आणि तो घरी आला, जन्म झाल्यानंतर काय जेव्हा घरी आला, तेव्हा त्यांनी पाळण्याच्या शेजारी बॅट ठेवली. आणि त्याला त्यांच्या मुलाला क्रिकेटरच करायचं होतं. तर त्याच्यासाठी ते MIG क्रिकेट क्लब आणि त्यांनी सगळी ती शाळा बदलली आणि जेव्हा तो शाळेसाठी खेळणार होता, तेव्हा ते दुर्दैवाने तो दिवस पाहायला ते नव्हते तो शाळेसाठी क्रिकेट खेळला तेव्हा. त्याच्यामुळे आई बस कंडक्टर होती आणि त्याच्यानंतर आईने त्यांना खूप कष्टाने वाढवून अथर्व आणि त्याचा पार्थ असा भाऊ आहे. अथर्वला मुंबई क्रिकेटच्या सर्कलमध्ये प्रेमाने बंड्या नावाने ओळखलं जातं. तर त्यांनी अंडर 19 साठी आधी इंडियासाठी खेळला. एशिया कपच्या फायनलमध्ये अंडर 19च्या तो मॅन ऑफ द मॅच होता आणि त्याच्यानंतर 2020 सालची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तो गेली 4-5 वर्ष मुंबईच्या टीममध्ये येण्यासाठी झगडतोय, पण मुंबईच्या T20 टीमचा तो भाग आहे आणि तो लेफ्ट आर्म स्पिन टाकतो आणि लेफ्ट आर्म बॅट्समन आहे, मोठ्या-मोठ्या सिक्सेस पण मारू शकतो. त्याच्यामुळे मिचेल सँडनरचा बॅकअप अशा दृष्टीने आणि अस्सल मुंबईकर असा अथर्व अंकोलेकरला मुंबई इंडियन्सची टीम मिळाल्यामुळे मला फार बरं वाटलं.